स्वराजने काल काय केलं तुम्हाला सांगते. एक मोठं संकट पुन्हा आलेलं होतं. हे जे खेळणं तो खेळत होता ना, त्याचा एक तुकडा स्वराजने त्याच्या नाकात घालून घेतला होता आणि नंतर मला दिसलं की त्याचं नाक सुजलेलं आहे आणि त्याचा तुकडा त्याच्या नाकात अडकलेला आहे. अक्षरशः गणेशजीने घरी येऊन हे सर्व खेळणे फेकून दिलेले आहेत. परंतु एवढं पाणी बाहेर चालू होतं, घरी कोणी नव्हतं. अशा अवस्थेत कशा पद्धतीने मी तुकडा बाहेर काढला तुम्ही नक्कीच बघा. तर हे बघा, हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे याच्या नाकामध्ये होतं इथपर्यंत गेलेलं. आणि मग मी रडायला एकदम सुरुवात केली. मी म्हटलं बस बापरे, आता काही खरं नाही आहे. आणि लगेच मग मी गणेशजीला कॉल केला. म्हटलं तुम्ही लवकर घरी या, स्वराजने काहीतरी नाकात टाकलेलं आहे. आणि अक्षरशः मी रडायला सुरुवात केली बाबा, कारण स्वराजने पण डांबराची गोळी अशी नाकात टाकलेली होती. मग काय विचारता, रडणं पडणं सुरू. काय झालं स्वराज? पाऊस आला, मग काय करू? नाही बाबा, खाली नाही जायचं. काय करू पाऊस आला तर? किती आला ते पाय. ती तसं आताच तुझ्यात नाही याच्यात गेलं होतं ना नाकामध्ये. चल ठेवून दे ते. नाक कापा लागते मग. नाक हा. शूटिंग कोणाची काढू? पप्पाची. कोणाची काढू? तुझ्या नाकात काय गेलं होतं आता? मग कोणी काढलं ते? हा, मम्मीने कसं काढलं तुझ्या नाकातलं सांग बरं. असं नाक दाबलं कसं काढलं? तू कसा रडत होता? तू कसा रडत होता सांग, दाखव बरं. तू कसा रडत होता? मम्मीने कसं काढलं मग? पटकन काढलं. कसं काढलं? शूटिंग काढून आला. कोणाची? पावसाची. कशी काढून आली शूटिंग पाहू दे. वाव, खूप छान कॅमेरा आहे रे तुझा. काय पाणी किती येऊन आलं. अरे काय अबे ते का त्या वहिनीने नाही जेवता जेवता नाही का मी म्हटलं ते भोका केलं म्हटलं तुमचं काय दोन पाच बसा त्याला म्हटलं अर्जंट घरी पोटाला काही घातलं म्हणून नाका ती चाबी दिली त्याच्यावर फेकून चालला आलो. त्या बपीवर चालू 3-4 टाका तरी फेक करून फोन बेसा करते मी ना टेबल ना टुंबल ना. म्हणजे जीव लागते काय एवढं मोठं नाकात गेल्यावर? काय झालं काय इंटरव्ह्यू हे काय करते शिकून देतोय सगळं काही काय शिकतो तू शिकून आणखी ना आपण एका दिवशी. ओ फेकू नका ना. काय करतो अहो ते बॅट गिट्ट राहू दे त्याला खेळाने. आपटचे कामात ठेवतो काही घरात हे त्याचे हे छोटे छोटे तर खेळणे राहू द्या. आणि असे आणू नको ना पित्तर काम. हे राहू द्या. आपण दानांची एका दिवशी बसशील बोंबलं. तुम्ही घबरावले होते का मग? नाही. तर स्वराज मोबाईल जास्त बघत होता म्हणून तो खेळण्यात गुंतला पाहिजे म्हणून मी काय केलं होतं की त्याला खेळणी आणली होते. जो ABCDचा चार्ट असतो ना तो आणला होता. तर स्वराजने तो खेळू खेळू म्हणजे कसं तुकडे झालेले आहेत. एक छोटासा तुकडा त्याचा जो झाला होता ना तो स्वराजने कुणास ठाऊ पण नाकाजवळ धरला आणि ते हलकं असल्यामुळे डायरेक्टली त्याच्या नाकात ते ओढल्या गेलं. मी स्वयंपाक करत होती आणि बाजूला स्वराज खेळत होता. मग काय केलं त्याने एक काडी घेतली आणि काडी नाकामध्ये टाकत होता. मला तो दिसला आणि मी विचार केला की हा नाकामध्ये काडी का टाकत आहे. तर मी त्याला विचारलं असता तो म्हणत होता नाक दुखत आहे आणि नाक त्याचं अक्षरशः सुजलेलं होतं. आणि सुजलेल्या अवस्थेत काय झालं की मग मी बघितलं मला तो तुकडा दिसला त्याच्या नाकामध्ये अडकलेला. मी उशीर न करता थोडीशी मी रडली परंतु मी म्हटलं चला आपल्या रडण्यात काही हे नाही आहे. तर गणेशजीने इथे त्याची खेळणी आहेत ना सर्व एकदम नालीमध्ये फेकून दिलेली आहे सर्व खेळणी त्याची.
कारण ते बोलले याचं काय कधी करेल ना सांगता येत नाही. त्याच्यामुळे तुमच्या घरात सुद्धा अशी खेळणी वगैरे असतील ना, खरंच तुम्ही लक्ष ठेवा आणि लहान मुलांवर खरंच खूप खूप बारीक लक्ष ठेवावं लागते. तर माझ्या इथं अशी पिन होती, एक टास पिन. मी म्हटलं उशीर न करता आपल्याला जेवढं प्रथमच्या करता येतील तेवढं करणं आवश्यक आहे. लगेच मी एक हुक पिन घेतली मोठी अशी आणि मी ते हळूशी त्याच्या नाकामध्ये टाकले आणि ते हलकं आणि स्पंज असल्यामुळे त्या पिनीत अडकलं आणि फटकन मी त्याच्या नाकातून ते बाहेर काढून घेतलं. अशा पद्धतीने घटना आमच्या घरात घडलेली होती. परंतु कसं आहे, योग्य वेळेवर जर आपण डोकं चालवलं ना तर काही करता येते. आणि कसं आहे, कितीही लक्ष ठेवलं ना तरी मुलं ना काही उपद्रव करूनच ठेवतात. कधी तो बाथरूम मध्ये झळकतो तर कधी काहीच करतो. तरी सुद्धा मी कामं उशिरा करते पण त्याच्यावर लक्ष ठेवत असते. परंतु स्वराज एवढा ऍक्टिव्ह आहे ना की तो कधी काय करेल ना हे सांगताच येत नाही. मला तो खूप टेन्शन आलं होतं पण स्वामीच्या कृपेने काही झालं नाही. नाहीतर मग अजून धावपळ करा, दवाखान्यात जा, इकडं जा तिकडं जा. त्याच्यामुळे तुमच्या घरात पण अशी खेळणी असतील ना तर ते फेकून द्या. मुलांना ती खेळणी देऊ नका. कारण आजकालची मुलं एवढी ऍक्टिव्ह झालेली आहे ना की काही म्हणजे त्यांचं डोकं कुठं लागणार हे आपण सांगूच शकत नाही. तर त्याच्यानंतर गणेशजी घरी आले, आम्ही स्वयंपाक केला, जेवण केलं बाबा. नाहीतर काय होणार होतं ना हे तर मी तुम्हाला सांगूच शकत नाही. तर हॅलो फ्रेंड्स, झालेलं असं की काल ना तुम्हाला माहिती आहे आता स्वरा नसल्यामुळे ना तरी प्रत्येक वेळेस मी स्वराजला मी माझ्या समोरच ठेवत असते. काल मी इथं स्वयंपाक करत होती आणि स्वयंपाक करता करता हा खेळणी खेळत होता. ती ABCD खेळायचे असे मी छोटे छोटे आणले होते ना ते. तर मी इथं पोळ्या करत होती आणि हा इथं खाली इथं हे बघा इथं ना हा खेळत होता इथं देवघराजवळ. आणि खेळता खेळता मग याचं सुरू झालं असं, ते काडी घेतली ना अशी नाकात टाकत होता हा काडी. मग मी याच्या हातातली ते काडी घेतली आणि काडी घेऊन फेकून दिली. मग तरी हा नाकात अशी बोट टाकत होता. हो ना रे, हा बोट टाकत होता आणि मला त्याचं नाक असं एका साईडने इथं सुजलेलं दिसलं. मग नाक सुजलेलं दिसलं तर मी म्हटलं कडे याचं नाक का बरं सुजलेलं आहे. तर मग मी असं बघितलं. मग असं बघितलं तर हे बघा, हे जे दिसतंय ना तुम्हाला हे याच्या नाकामध्ये होतं इथपर्यंत गेलेलं. आणि मग मी रडायला एकदम सुरुवात केली. मी म्हटलं बस बापरे आता काही खरं नाही आहे. आणि लगेच मग मी गणेशजीला कॉल केला. म्हटलं तुम्ही लवकर घरी या, स्वराजने काहीतरी नाकात टाकलेलं आहे. आणि अक्षरशः मी रडायला सुरुवात केली बाबा, कारण स्वराने पण डांबराची गोळी अशी नाकात टाकलेली होती. मग काय विचारता, रडणं पडणं सुरू. स्वराज म्हणते मम्मा चाकू आण, कैची आण, माझं नाक काप, मला दवाखान्यात घेऊन चल, दीदीला बोलाव, पप्पाला बोलाव. आता मला हसा येत आहे पण काल मला सुचत नव्हतं. मग मी एकदम स्वामींच्या फोटोकडे बघितलं. म्हटलं काय देवा तुम्ही माझ्यावर संकट आणतात येऊन जाऊन. मग मी म्हटलं आता घाबरण्याची वेळ नाही, काहीतरी करण्याची वेळ आहे. जर आपण रडत बसू ते याच्यात एक तर पाणी सुरू होतं भरपूर, काही चान्स नव्हता, कोणी दिसत नव्हतं. मग मी काय केलं, अद्दल ही जी पेन आहे ना ही धरली आणि त्याला म्हटलं स्वराज तू हलू नको, आणि अद्दल अशी टाकली त्याच्या नाकामध्ये. आणि जशी टाकलं ना तसं हे याच्यात असं फसलं, असं सेम असं फसलं. आणि मग मी अद्दल अशी काढून घेतली आणि इथपर्यंत आलं, पुचकून याचं नाक दाबलं आणि हे बाहेर. अशा पद्धतीने मी याच्या सहाय्याने काढलेलं आहे. स्वराच्या नाकात गेलेलं होतं, हे बघू शकता तुम्ही. हो ना स्वराज, हे तुझ्या नाकात गेलं होतं ना, कसं काढलं मी. हा, त्याच्यामुळे काय झालं की गणेशजीने घरी आले आणि डायरेक्ट याची खेळणे सर्व फेकून दिले. असा हा शैतान आहे, माहिती आहे का तुम्हाला. आणि खरंच बाबा मुलांना ना म्हणजे डोळ्यात तेल घालून बघावं लागते. आता तर मी याला एकटं कुठंच नसते सोडत, एकदम सदैव माझ्या डोळ्यासमोरच ठेवते. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशी खेळणे वगैरे असतील ना तर प्लीज सतर्क राहा, सावध राहा. कारण की मुलं काय करतील ना हे सांगताच येत नाही. त्याच्यामुळे खरंच तुम्ही सतर्क राहा आणि सावध राहा. व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. हो ना.